चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 2 वस्तू सांगणार आहे ज्या वस्तू आपल्याला आपल्या सोबत ठेवायच्या आहेत, ज्या वस्तू सोबत ठेवल्याने आपल्याकडे पैसा आकर्षित होईल। जोपर्यंत या वस्तू तुमच्या जवळ आहेत तोपर्यंत प्रत्येक वाईट संकटातून, बाधांतून, अपघातातून किंवा कुठल्याही वाईट शक्तींपासून तुमचं संरक्षण होत राहील। बघा, या 2 वस्तू सोबत ठेवल्याने तुमच्यापासून लांब असलेल्या ज्या व्यक्ती आहेत त्या तुमच्या जवळ यायला लागतील। तुमच्यापासून दूर गेलेल्या ज्या काही तुमच्या आयुष्यातील जे काही लोक असतील ते तुमच्याकडे ओढले जातील। ज्यांना तुम्ही तुमचे मित्र मानत होतात, जे आता शत्रू बनलेले आहेत, हे शत्रू पुन्हा एकदा तुमचे मित्र बनतील आणि तुमच्या आयुष्यातील असंख्य अडचणी ज्या आहेत त्या सुटत जातील। फक्त ह्या 2 वस्तू सोबत ठेवल्याने माता लक्ष्मी अखंड तुमच्या घरामध्ये, तुमच्या जीवनामध्ये स्थिर राहील। बऱ्याच वेळा मेहनत करून, कष्ट करून पैसा येतो, पण तो स्थिर नसतो। कुठल्या ना कुठल्या गोष्टींमध्ये तो सतत निघून जातो। असा पैसा येऊनही फायदा नसतो जो टिकतच नसतो। जेव्हा तुम्ही या 2 वस्तू स्वतःच्या सोबत ठेवायला सुरुवात कराल तेव्हा तुमच्याकडे पैसा यायलाही लागेल, म्हणजे धन, ज्याला आपण पैसा म्हणतो, हा पैसा, हे धन तुमच्याकडे आकर्षितही होईल, पैसा यायलाही लागेल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आलेला जो पैसा आहे तो तुमच्या घरामध्ये टिकायला लागेल। बऱ्याच वेळा काय होतं, पैसा असतो, सगळं काय असतं, पण घरात सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर यांची घरात प्राप्ती नसते। मात्र या 2 वस्तू सोबत ठेवल्याने तुमच्या घरात सुख, समृद्धी, समाधान, ऐश्वर या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या भरभरून राहतील। बघा, असंख्य वेळा असं होतं की आपण बरेच उपाय करतो, पण बरेच उपाय करूनही लाभ काही होत नाही। बऱ्याच वेळा खूप कष्ट, मेहनत करतो, पण त्याचाही लाभ होत नाही। आयुष्यात बऱ्याच वेळा असं होतं की जे करायला जातो एक आणि होतं भलतंच, नशीब साथ देत नाही, आपण ज्याला म्हणतो। नशीब साथ कधी देत नाही? जेव्हा आपले ग्रह बिघडलेले असतात, जेव्हा ग्रहमान जे असतात ना ते स्थिर नसतात। या 2 वस्तू तुम्ही स्वतःसोबत ठेवायला सुरुवात केल्यात किंवा या 2 वस्तूंचा जर तुम्ही उपाय केला तर तुमचे जे ग्रह स्थिर नाहीयेत किंवा अस्थिर झालेले जे ग्रह आहेत ते स्थिर होतील आणि हे ग्रह तुम्हाला साथ देतील, ज्यामुळे तुम्ही ज्या उपाय आणि सेवा करत जाल त्या सगळ्यांचाच जो लाभ आहे तो तुम्हाला होत जाईल। बऱ्याच वेळा आपण कुंडली बघतो, पत्रिका बघतो, जेव्हा आयुष्यात बऱ्याच अडचणी, असंख्य अडथळे येतात, काय करावं कळत नाही, मग आपण ब्राह्मणांकडे जातो, पत्रिका दाखवतो, माझ्याच नशिबात काय आहे किंवा काय सुरू आहे, आपण जेव्हा विचारतो आणि त्यावेळेस ते सांगतात की तुमचे ग्रह अस्थिर झालेले आहेत किंवा तुमचा हा ग्रह जो आहे तो कमकुवत आहे, तो ग्रह जो आहे तो तुमचा असं झालेला आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी सोल्युशन आपल्याला देतात आणि त्यावरती आपल्याला मोती, पाचू अशा अंगठ्या परिधान करायला सांगतात, वेगवेगळे उपाय सांगतात। प्रत्येकालाच हे खर्चिक जे उपाय आहेत ते करणं शक्य असतं असं नाही। मग आता सर्वसामान्य जे लोक आहेत त्यांनी काय करायचं, तर त्यांच्यासाठी मी हा उपाय घेऊन आलेली आहे। त्यांनी फक्त या 2 वस्तू जवळ ठेवा, तुमचे सगळे जे ग्रह आहेत ते मजबूत होतील, तुम्हाला साथ देतील, नशिबाची साथ तुम्हाला लाभेल, माता लक्ष्मी आकर्षित होईल, माता लक्ष्मी स्थिर होईल, पैसा तुमच्याकडे खेचला जाईल, लांब गेलेल्या सगळ्या व्यक्ती तुमच्या जवळ येतील, आयुष्यातील सगळ्या अडचणी फक्त या 2 गोष्टींनी तुमच्या सुटत जातील। आता उपाय कुठला आहे, कुठल्या त्या वस्तू आहेत, हे सगळं ऐकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, हा जो उपाय आहे हा तुम्ही कधीही करू शकता, आठवड्यातील कुठल्याही वारी करू शकता, पण जर स्पेसिफिक एखादा तुम्ही वार सांगत असाल तर एखादा चांगला वार सांग, तर मी तुम्हाला सांगेन की गुरुवारचा वार घ्या, कारण मी तरी प्रत्येक उपायाची, सेवेची सुरुवात ही गुरुवारनी करत असते। ठीक आहे, गुरुवारी करा किंवा कुठल्याही वारी केलं तरीही चालेल। यासाठी तुम्हाला हळद लावलेली, म्हणजे पिवळी जी हळद असते, ही हळद लावलेली जी बडीसोप असते ती अर्धा चमचा घ्यायची आहे। भाजलेली बडीसोप घ्यायची नाही किंवा बऱ्याच वेळा गोड बडीसोप असते, तिखट असते, अशी कुठलीच नाही। जी साधी प्लेन बडीसोप असते, जिला हळद लावलेली असते, किंवा बडीसोप घ्या, तिला थोडीशी हळद लावा, हळदीत मिक्स करा, पिवळी करा, ही अर्धा चमचा बडीसोप जी आहे ती तुम्हाला एका लाल रंगाच्या कागदामध्ये किंवा लाल रंगाच्या एखाद्या पिशवीमध्ये, म्हणजे पोटली टाईप जी असते त्याच्यात किंवा कापडामध्ये तुम्हाला घ्यायची आहे। त्याच्यावरती तुम्हाला लवंगा ठेवायच्या आहेत, पिवळ्या रंगाची केलेली ही बडीसोप आणि त्याच्यावरती तुम्हाला लवंगा। आता लवंगा किती घ्यायच्या, तर तुमची जी जन्मतारीख आहे त्या जन्मतारखेच्या अनुसार तुम्हाला लवंगा घ्यायच्यात। माझी जन्मतारीख आहे 15,
1 आणि 5 जी संख्या होईल तितक्या लवंगा घ्यायच्या. आता 1 आणि 5 होतात 6, मग मी 6 लवंगा घेईल. आता ज्यांची जन्मतारीख आहे 20, 20 अधिक 0 किती होईल तर 2, मग त्यांनी 2 लवंगा घ्यायच्या. ज्यांची जन्मतारीख आहे 1 त्यांनी फक्त 1 लवंग घ्या. ज्यांची जन्मतारीख आहे 18, 1 आणि 8 किती होतील 9, तर त्यांनी 9 लवंगा घ्यायच्या. आता समजा ज्याची जन्मतारीख असेल 31, तर 3 आणि 1 4, 30 असेल तर 3 आणि 0 किती होतात 3. म्हणजे आपली जी जन्मतारीख असेल ती काउंट करायची, ठीक आहे. आणि त्या काउंटनुसार जी बेरीज होईल त्या बेरजेनुसार तुम्हाला ह्या लवंगा घ्यायच्या आहेत. पुन्हा एकदा सांगते, ज्यांना समजलं नसेल त्यांना. 21 जन्मतारीख आहे. आता समजा माझी जन्मतारीख आहे 21, मी किती लवंगा घ्यायच्या. पहिली संख्या किती आहे 2 आणि दुसरी संख्या किती आहे 1, तर 2 आणि 1 किती होणार 3. मग मी ज्या लवंगा आहेत त्या किती घेणार 3. जशी तुमची जन्मतारीख असेल त्याला अनुसार तुम्हाला त्या लवंगा घ्यायच्या आहेत. आणि ह्या लवंगा त्या पिशवीमध्ये किंवा त्या कागदामध्ये त्या पोटलीमध्ये टाकायच्या आहेत. समजा पिशवी घेतली असेल त्याची चांगली नाडी वगैरे असेल ती घट्ट अशी ओढा आणि ती पिशवी अशी पॅक करा. समजा जर तुम्ही पुडीत घातलं असेल म्हणजे कागदामध्ये, तर त्याला एक घट्ट अशी पुडी बांधायची, त्याची अशी पुडी बांधा. आणि ही जी पुडी किंवा ही जी पोटली तयार होईल ही तुम्हाला तुमच्या देवघराच्या समोर ठेवायची आहे. देवघराच्या समोर म्हणजे जिथे आपल्या गुरूंचा फोटो असेल तर त्या गुरूंच्या फोटोसमोर किंवा माता लक्ष्मीच्या फोटोसमोर तुम्हाला ठेवायचं आहे. ठेवल्यानंतर तुम्हाला 1 वेळा गायत्री मंत्र आणि 1 वेळा तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे. इच्छित मनोकामना व्यक्त करायच्या आहे. 1 दिवसभर म्हणजे सकाळी करा संध्याकाळी करा जेव्हाही तुम्ही कराल, पण रात्रभर तुम्हाला ती जी पुडी किंवा ती जी पोटली आहे ती तिथेच ठेवायची. कमीत कमी 24 तास तरी ती पोटली किंवा ती जी पुडी आहे ती तुम्हाला तिथेच देवघरामध्येच ठेवून द्यायची आहे. त्याच्यानंतर 24 तास झाल्यानंतर ती पुडी किंवा ती पोटली तिथून काढायची आहे. जर तुम्ही व्यवसायासाठी बाहेर पडत असाल, नोकरीसाठी बाहेर पडत असाल, त्यावेळेस ती सोबत ठेवा, आपल्या खिचात ठेवा. महिला असतील तर महिलांनीही सोबत ठेवा, पर्समध्ये वगैरे ठेवा. जेव्हा कामावरून तुम्ही घरी याल तेव्हा ही जी पुडी आहे ती देवघरामध्ये ठेवून द्या. आणि जेव्हा रात्री झोपायला जाल तेव्हा ती उशाखाली ठेवा. पुन्हा एकदा व्यवस्थित ऐका, सकाळी उठल्यानंतर ती सोबत न्यायची, कामावरून आल्यानंतर ती देवघरात ठेवायची आणि रात्री झोपताना ती उशाखाली ठेवायची. कंटिन्यू असंच तुम्हाला करायचं आहे. मासिक धर्म जेव्हा महिलांना असेल तेव्हा ती पुडी हलवायची नाही, देवघरातच ठेवून द्यायची. जेव्हा तुम्हाला 6-7 महिन्यांनी वाटेल की माझं सगळं चांगलं चालू होतं पण आता थोडासा या पुडीने किंवा या गोष्टीने इफेक्ट कमी जाणवतोय, कमी वाटतोय, त्यावेळेस काय करा तर हे घातलेले जे बडीसोप आहेत आणि जे लवंग आहेत त्या कुठल्याही वाहत्या पाण्यात सोडून द्या आणि त्याच्याऐवजी पुन्हा नव्याने बडीसोप आणि पुन्हा नव्याने लवंगा घ्या आणि पुन्हा या पद्धतीने हा उपाय करा. बघा, बडीसोप जे आहे ते आपल्या अस्थिर झालेल्या ग्रहांना स्थिर करते. ग्रह मजबूत होण्यासाठी बडीसोप ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्याचबरोबर बडीसोप जी आहे ती भगवान श्री विष्णूंचं प्रतिनिधित्व करते. तर लवंग जिला माता लक्ष्मी स्वरूप समजतो, जी माता लक्ष्मीची अत्यंत प्रिय गोष्ट मानली जाते. जेव्हा या दोन गोष्टी तुम्ही एकत्रित ठेवाल म्हणजे भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी या दोघांची प्रतिमा त्या एकाच गोष्टीमध्ये तुम्ही जेव्हा ठेवून द्याल तेव्हा लक्षात घ्या तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होईल, ज्यामुळे तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील, अडथळे दूर होतील, तुमच्या आयुष्यातील संकटे निघून जातील, प्रगती व्हायला सुरुवात होईल, लांब गेलेल्या ज्या ज्या व्यक्ती आहेत ते तुमच्या जवळ यायला लागतील, तुमचे नशीब तुम्हाला साथ द्यायला लागतील. अत्यंत साधा सोपा छोटासा उपाय आहे, मात्र हा एक उपाय तुमच्या आयुष्यात तुम्हाला भरपूर लाभ देईल. बघा, हा जो उपाय आहे तो 100% अनुभव सिद्ध आहे. बऱ्याच जणांना मी हा उपाय सांगितलेला आहे आणि बऱ्याच लोकांना याचे चांगले रिझल्ट आहेत. ज्यांच्याही आयुष्यात दारिद्र्य खूप जास्त आहे, ज्यांच्याही आयुष्यामध्ये जवळच्या व्यक्ती लांबलेल्या म्हणजे दूर गेलेल्या आहेत, लांब गेलेल्या आहेत, किंवा ज्यांच्याही आयुष्यामध्ये पैसा टिकत नाहीये, पैसा आकर्षित होत नाहीये, तर त्या प्रत्येकाने हा उपाय फक्त 1 महिना करून बघा. 1 महिन्यात तुम्हाला जे जे अनुभव येतील ते आपल्या या चॅनलवरती आवर्जून माझ्यासोबत शेअर करा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.